हा अदम्य आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणे, ईश्वरावर विश्वास ठेवणे, साहित्यावर आधारित धर्म हा अदम्य आहे. धर्म हा अदम्य आहे. विश्वास ठेवणे म्हणजे अदम्य आहे. आत्म्यावर विश्वास हा अदम्य आहे. आत्म्यावर विश्वास हा अदम्य आहे. यज्ञ यागावर विश्वास हा अदम्य आहे. यज्ञ यागावर विश्वास हा अदम्य आहे. पुरुषांच्या आचार विचारलेले तेवर अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पुरंदर पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत पुरंदर तालुका शाखा यांच्या वतीने दिनांक 18 तारीख ते 27 तारखेपर्यंत या पिंपऱ्या गावामध्ये सामनेर बौद्धाचार्य शिबिराचं नियोजन करण्यात. या शिबिरार्थी 14 सामनेर या ठिकाणी धम्माचं ज्ञान घेत आहेत आणि आजच्या या शिबिराचा 6वं पुष्प या ठिकाणी गुंफण्यासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा पूर्वचे महामंत्री सरचिटणीस राजरतन थोरात गुरुजी आपल्याला या ठिकाणी विषय देण्याला उपस्थित झालेले आहे. शिबिरार्थी आणि या पुरंदर शाखेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा विषय देत असताना दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या 24 शिबिराचं नियोजन करत असतं आणि 24 शिबिरापैकी एक सामनेर बौद्धाचार्य शिबिर हे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक बौद्धाचार्य असावा जेणेकरून धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. या अनुषंगाने संस्थेचं कामकाज चालतं. त्या 24 शिबिरापैकी हे बौद्धाचार्य सामनेर शिबिर या ठिकाणी संपन्न होतं आहे. आज हे 14 सामनेर आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या गावातील आहेत. मग त्या 14 गावातून पूर्ण तालुक्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम भारतीय बौद्ध महासभा करते. आजच्या या शिबिराचं 6वं पुष्प गुंफत असताना अतिशय उत्कृष्टपणाने सर्व सामनेर हे या ठिकाणी ज्ञान घेतात. लोक त्यांना मदत करतात. या पिंपऱ्या गावच्या पूर्णपणे समाजाची मदत होती. ज्या ज्या ठिकाणी दानदाते आहेत त्यांनी आम्हाला चुवरदान, खीरदान, त्याच्यानंतर आर्थिक दान, त्याच्यानंतर भोजनदान, फलाहार या भरपूर प्रमाणात लोक मदत करतात. अशा प्रकारे या शिबिराचं नियोजन आहे. 27 तारखेला या शिबिराची सांगता होती. परवाच आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे तसेच लोकप्रिय आमदार संजयजी जगताप या शिबिराला भेट या शिबिराचं कौतुक केलं आणि या शिबिरांक जी जी काय मदत तुम्हाला लागेल ती देण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं. जय भीम. पवित्र भिक्खू संघाला पंचांग प्रणाम. हे बौद्धाचार्य श्रावण शिबिर आज पुरंदर तालुक्यामध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा पूर्वचे प्राचार्य विभागाचे सचिव आदरणीय रामराव विष्णू गायकवाड गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर होत आहे. आणि पिंपरे खुर्द येथे शिबिर होत असताना या शिबिरामध्ये सहभागी झालेले संपूर्ण हे 13 श्रामणेर आपल्याला 14 श्रामणेर या शिबिराला लाभलेले आहेत. खरं पाहता पुरंदर तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे आणि या ऐतिहासिक तालुक्यामध्ये धम्माची बीजं पूर्वीपासून रोवलेली आहेत आणि म्हणून आज या तालुक्यामध्ये हे जे शिबिर होते हे शिबिर होण्याचा उद्देश एकच आहे की समाजातील तरुणांमध्ये एक सामाजिक धोरणाबाबतीत
पॉझिटिव्ह थिंकिंगनुसार आपला कार्यकर्ता त्याचं व्यक्तिमत्व विकास सुधारावं, त्याची उंची विचारांची वाढावी, त्याची प्रगती व्हावी आणि खेड्यापाड्यातील लोकांना धम्म कळावा, समजावा आणि त्यांच्यामध्ये लपलेले जे सुप्त गुण आहे हे बाहेर पडून चांगला समाज होण्याची तयारी या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक गावात बौद्धाचार्य तयार करणं असेल, श्रामणेर तयार करणं असेल, सैनिक तयार करणं असेल आणि चांगला कार्यकर्ता किंवा चांगला नागरिक म्हणून या भारताच्या भूमीवरती तयार करण्याचं काम दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष SK भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर महाराष्ट्राचे अध्यक्ष भिकाजी कांबळे आणि पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अरुणजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या मितीला 24 शिबिरं आम्ही लावलेली आहेत. त्यापैकी 7 श्रामणेर शिबिरं, 7 सैनिक शिबिरं, 4 कार्यकर्ता शिबिरं, 2 उपासक शिबिर, 1 आरोग्य शिबिर आणि बाल संस्कार शिबिर 4 अशी 23 ते 24 शिबिरं एकट्या मे महिन्यामध्ये पुणे जिल्हा पूर्वच्या अंतर्गत 14 तालुक्यांमध्ये 982 गावात संपन्न करत आहोत. आणि त्यात आघाडीवर असणारे पूर्व हवेली असेल, बारामती असेल, पुरंदर आहे, दौंड आहे, शिरूर आहे, पश्चिम हवेली या सर्व तालुक्यांनी आम्हाला चांगलं योगदान दिलं. मी पुरंदर तालुक्याचं खूप खूप अभिनंदन करतो. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे मराठी न्यूज चॅनलचे जे अधिकारी आहेत त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता ज्यांनी सहभाग नोंदवला त्या पवित्र भिक्खू संघाचंही आभार व्यक्त करतो, त्यांना वंदन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. 18 मे पासून सुरू असलेल्या 18 मे ते 27 मेपर्यंत शिबिर सुरू असलेल्या ह्या भिक्खू संघाचं पूर्णपणे मी पण स्वागत करते. खूप साथ आहे सर या सगळ्यांची, त्याच्यामुळे हे शिबिर संपन्न होते. इथं पुणे जिल्हा सरचिटणीस आपले राजरतन थोरात गुरुजी आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मी स्वागत करते. आणि सर्वांना म्हणजे पुढील त्यांच्या भविष्यासाठी मंगलमय शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या 6व्या पुष्पाला गुरुजींनी या ठिकाणी पूजेला सुरुवात केली. आजचा विषय आहे आर्य अष्टांग. गुरुजींना सर्वस्वती विनंती करून गुरुजींनी आपला विषय द्यायचा. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम भारतीयांच्या माता दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला वंदन. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन. संस्थेचे ट्रस्टी चेअरमॅन आदरणीय डॉक्टर हरेश रावलिया, संस्थेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमॅन आदरणीय ॲडव्होकेट सुभाष जमदार सर यांच्या कार्याला वंदन करून पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत तालुका शाखा पुरंदर यांच्या वतीने बौद्धाचार्य श्रावण शिबिराचं आयोजन केलं आहे. त्या शिबिराला आवर्जून उपस्थित असलेले पवित्र भिक्खू संघ यांना पंचाप्रणाम. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक आणि ज्यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम होत आहे ते आदरणीय या तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे प्रचार सचिव रामराव दादा विष्णू गायकवाड, या जिल्ह्याच्या सन्मान्य केंद्रीय शिक्षिका आदरणीय संकेताई सोनवणे आणि आपण सर्वजण मराठी न्यूज चॅनलचे आमचे साहेब यांचे मी स्वागत करतो आणि विषयाला सुरुवात करतो. आजचा विषय आहे 18 मे ते 27 मेच्या शिबिरात 6वा दिवस आहे आणि आजचा विषय आहे आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक अनुभूती झाली ते म्हणजे माझं पहिलेच ज्ञान आहे, मला पहिलेच मिळालेले अभ्यास आम्ही कोणाला सांगू आणि म्हणून ते जंगलात आपल्या गुरुला शोधायला निघाले. ज्ञानप्राप्तीच्या अगोदर त्यांना 10 गुरु होते.
आणि आला काला उदक रामभक्त भृगु ऋषी भारद्वाज ऋषी आणि निगिरी ऋषी सगळ्या गुरुंकडे जात असताना काही गुरु उपस्थित नव्हते, काही गुरु निघून गेले होते. त्यांना कळलं पंचवर्गीय भिक्खू हे पूर्वेलापासून वाराणसीच्या दिशेने गेलेले आहेत आणि म्हणून त्यांनी पूर्वेलापासून 400 मैल पायी प्रवास करून आपल्या गुरुच्या शोधात निघाले. जसं त्यांना कळलं की चौपटी स्तूपावरती हे सर्व आपले धम्ममित्र बसलेले आहेत, तेव्हा त्यांनी त्या चौपटी स्तूपापर्यंत 400 मैल पायी प्रवास केला. 1 महिना तथागतांनी किती 400 मैल पायी प्रवास 1 महिना प्रवास केला. आणि जसं त्यांना समोर पाहिलं तर सर्व त्या